भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 69वा वर्धापन दिन आणि या सोहळ्याचं औचित्य साधून आमच्या विद्यालयामध्ये उपस्थित असलेले आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय श्री दीपक क्षीरसागर राज्यकर आयुक्त वस्तू आणि सेवा कर महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर या रहिमतपूर नगरीचे सर्व आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच विद्यालयाचे माजी प्राचार्य, सेवानिवृत्त शिक्षक तसेच आमच्या संस्थेवरती प्रेम करणारे सर्व पालकवर्ग, रहिमतपूर नगरीचे प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचं या शहरामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर या प्रजासत्ताक दिना सलामी के साथ राष्ट्रगीत शुरू कर। जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध
सर्वांनी प्रश्न घेऊया. मी अशी प्रतिज्ञा करतो की या राष्ट्रध्वजाची आणि हा राष्ट्रध्वज ज्या भारतीय जनतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे त्या गणराज्याशी मी एकनिष्ठ राहीन. जय हिंद. परेड बडगे भाषा.
आणि अशाच सोनेरी क्षणांचा साक्षीदार म्हणजे आजचा हा दिवस. खऱ्या अर्थानं अज्ञानाच्या आणि पारतंत्र्यातून आपला भारत देश स्वातंत्र्याच्या प्रकाशामध्ये विराजित झाला. आणि असाच काहीसा संदेश आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी समूहगीतामधून देत आहेत, सादर करीत आहेत. वसंतदादा पाटील विद्यालयाचे गीतमंच समूहगीत उधळीत शतकिरण. स्वेटर आहे, स्वेटर आहे. कवायत चालू असताना करायला शूटिंगच करायला फोटोचं बंद आहे ना बंद यानंतर सामुदायिक कवायत. हडगे खा
हो साऊथ पुढे गेला तो. परेड खड़ी काट बघा 173 ताल से शुरू
यानंतर आकर्षक कवायत प्राथमिक विद्यामंदिर. उभं राहा. हा उभं राहा. इकडं चल. परे खडा घे. खडा. तू पण उभं. एक लाईन उभं राहा. उभं राहिलंय परेडची लाईन उभं राहा. परेडची लाईन. परे पीछे फुट. हर्षित काय बघा. शो परे पीछे देशभक्ति पर गीत कंधों से मिलते हैं कंधे. कंधों से मिलते हैं कंधे, कंधों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. कंधों से मिलते हैं कंधे, कंधों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना. अब तो हमें साथी है बस बिना ही कहना. अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना. अब तो हमें साथी है बस बिना ही कहना. अब जो भी हो शोला बनके पत्थर है पिघलना. अब जो भी हो बादल बनके पर्वत पर है छाना. हमसे मिलते हैं कभी हमसे कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दुश्मन के हिलते हैं. हमसे मिलते हैं कभी हमसे कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दुश्मन के हिलते हैं. हम जाएंगे पर ये तब देखो जमीने हम जाएंगे अपनी मंजिल पर.
कभी सनम को देख लेना, कभी शहीदों को याद करके देख लेना, कभी सनम को छोड़ के देख लेना, कभी शहीदों को याद करके कोई महबूब नहीं है वतन जैसा यारो। देश से कभी इश्क करके देख लेना, देश से कभी इश्क करके देख लेना।
देवाच्या पायावरी मावळानी जो आमचा मल्हारी मावळानी जो आमचा मल्हारी मावळानी जो आमचा मल्हारी 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 शिवबाला मल्हारी 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 शिवबाला मल्हारी शिवबाला मल्हारी शिवबाला गली वासुदे काळा कसहरी नाच खायला त्याच्या रस्त्यावरी बोलाली मोठी न दुसराच बोलाली ताच सौराष्ट्र सगुला मनाच्या कडे शुभासना उपस्थित माननीय मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी, संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, सदस्य, सन्माननीय ग्रामस्थ, विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्व तो साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. त्याला आपण गणराज्य दिनही म्हणतो. भारताचे संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरूंनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारताने लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. प्रजासत्ताक दिवस भारतातील 3 राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे मोठे संचलन राजपथ मार्गावरून निघते. भारतीय फौजांचे वेगवेगळे सेना विभाग घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे, क्षेपणास्त्रे, रणगाडे समेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतीची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठवलेले असतात. यामध्ये महाराष्ट्राचाही चित्ररथ असतो. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनाप्रमाणे भारतातील सर्व राज्यात एक एक संचलन होत असते.
प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारत असतात। तसेच प्रत्येक संस्था शाळांमध्येही हा दिन साजरा केला जातो। आपल्या विद्यालयाने सादर केलेले संचलन, कसरती, खेळ प्रकार, लोकनृत्य फारच छान होते। त्यासाठी तुम्हा सर्वांनी चांगली मेहनत घेतलेली दिसते। शाळेची शिस्तही चांगली आहे। शाळा आता सर्व दृष्टीने मोठी झालेली आहे। मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे। त्यावेळी शाळा लहान होती, पण आम्हाला शिकवणारे शिक्षक मोठे होते। त्यांनी मला शैक्षणिक ज्ञान दिले, पण संस्कारही चांगले दिले। एस के माने सर गणितासाठी होते, हिंदी उत्तम शिकवत होते। एस एस माने सर माझे मामा गणित उत्तम शिकवत होते। तर एस डी जाधव सर इतिहासाचे उत्तम शिक्षक होते। चौगुले सर इंग्रजी, सर गाडगे सर भूगोल शिकवत, पवार सर शास्त्र शिकवत होते। मांडवे सर उत्तम कीर्ती शिक्षक होते। मोहिते सर चांगले मुख्याध्यापक होते। अशी चांगली माणसे होती, त्यांच्यामुळे ही शाळा मोठी होण्याच्या मार्गाला लागली असे मी मानतो। त्यांच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही। या कार्यक्रमाचे मला पाहुणे म्हणून येण्याचा मान देऊन माझा आपण गौरव केला आहे। मी आपल्या सर्वांचा ऋणी राहील। ही शाळा अशीच मोठी होत राहो, तिचा नावलौकिक वाढो, या विद्यालयातून चांगले विद्यार्थी घडो ही इच्छा व्यक्त करतो व माझे 2 शब्द पुरे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। सरांनी आजच्या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व आणि त्याचबरोबर त्यांच्या शालेय जीवनातील अनेक आठवणींना इथं उजाळा दिलेला आहे। धन्यवाद सर। खड़ा हो गया एक खड़ा सामने लगाएंगे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। आजच्या दिनाचं औचित्य साधून आणखी एक आनंदाची गोष्ट की आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सन 1987-88च्या 10वीचे अनेक माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी प्रेक्षकांमध्येही जर माजी विद्यार्थी असतील त्या बॅचचे तर त्यांना निमंत्रित करते स्टेजवरती। या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एक भेटवस्तू आणलेली आहे। तर आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खामकर सर, तसेच सन 1987-88 कदम सर, त्यानंतर राऊत सर बापू, तसेच आर एम कदम सर, माननीय श्री पी माने सर, त्याचबरोबर जाधव मॅडम, जाधव मॅडमनी कृपया स्टेजवर यावे। आर बी कदम सर, आपणही स्टेजवरती यावं आणि या भेटवस्तूचा स्वीकार करावा। माझी विद्यार्थी आहे की थोडं धन्यवाद। वंदे मातरम राष्ट्रगीत शुरू।
भारत